हे बघा, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय जो आहे जरी कॉम्प्लिकेटेड असला तरी आपल्याकडे समजा 7वी 8वी 9वी 10वीचं जरी नॉलेज असलं तरी सफिशियंट. त्याच्यामध्येच का आपण काय PhDच केली पाहिजे आणि खूप टक्कर सायन्स नॉलेज असलं पाहिजे असं काही नाही. थोडे जे बेसिक टर्म्स आहेत त्या बेसिक टर्म्स एकदा आपल्याला माहिती झालं की आपल्याला त्या संदर्भामध्ये कॉज घेणं खूप सोपं झालं. मी थोड्याशा बेसिक टर्म्स सांगतोय की जे आपल्याला समजतील. कसं आहे की PM नोट्समध्ये बरेच वेळा 20-22-23 कॉलम्स असतात आणि 17 नंबरचा कॉलम जो आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. त्याच्यामध्ये इंजुरी दिलेल्या असतात आणि शेवटचा कॉलम जो असतो ओपिनियन रिगार्डिंग द कॉज ऑफ डेथ. तत्पूर्वी काही कन्सेप्ट आहेत, त्याच्यामधली ज्या मेन कन्सेप्ट आहेत त्या आपण बघूया. रायगर मॉर्टिस नावाची कन्सेप्ट आहे. रायगर मॉर्टिस या नेहमी आपण ऐकतो. मला वाटतं मराठीतून दिलेलं चालेल ना? मराठीतून देऊया आपण, कारण इंग्लिशमधून मुंबई त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिल्या. आपलं मराठीतून सोप्या भाषेमध्ये समजेल असं सगळ्यांना सांगेल. काय असतं की आपल्या शरीरामध्ये ATP नावाचा एक मॉलिक्युल्स असतो जो आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार करतो. आपण श्वास घेतो, श्वास घेतला की शरीरामध्ये एनर्जी तयार होते आणि आपली त्या एनर्जीच्या संदर्भामध्ये हालचालीसाठी ती एनर्जी वापरली जाते. फॉर एक्झाम्पल घ्या की मला माझा हात, जो हात मला बेंड करायचा, मग इथला जो ट्रायसेप्स मसल आहे आणि बायसेप्स मसल आहे, तर ट्रायसेप्स मसल तो आकुंचन पावतो आणि बायसेप्स मसल रिलॅक्स होतो. हे कशामुळे होतं? माझ्या शरीरामध्ये असणारी एनर्जी कशी तयार होते? मी रेस्पिरेशन घेतो, अन्न खातो, त्याच्यामध्ये ती एनर्जी ATP नावाच्या मॉलिक्युल्समध्ये साठवून बसलेली असते आणि त्यामुळे ती एनर्जी आपली हालचाल होत असते. मग माणूस मयत झाला. सगळ्यांना माहिती आहे आपल्या शरीरामध्ये एन्झाईम्स असतात, ते सिक्रेट होतात, एनर्जी तयार होत असते. माणूस ज्यावेळेस मयत होतो त्यावेळेस ही सगळी प्रक्रिया स्टॉप होते. मग आता बघा, ATP फॉर्मेशन स्टॉप झालं, एनर्जी स्टॉप झाली, त्यामुळं माझा जो हात बेंड करण्याची जी ताकद आहे ती कमी होत जाणार आहे. त्यामुळे ह्या मसल्सला ताठरपणा येत जाणार आहे, माझा हात ताठच जाणार आहे. आपण सगळ्यांनी डेड बॉडी बघितलेली असते, डेड बॉडीची ताठ होते. त्याचं रिझन्स काय? की तो ATP नावाचा मॉलिक्यूल आपल्या शरीरामध्ये स्टॉप झाला, एनर्जी फॉर्मेशन स्टॉप झालं. मग या ताठरपणा जो आपल्या स्नायूंचा ताठरपणा जो आहे, स्टिफनिंग ऑफ मसल, is called as rigor mortis. It is a Latin term. Rigor means stiffening, mortis means of the dead body. समजलं? आता बघा, ही सगळी जी संकल्पना आहे नॅस्टन नावाच्या सायंटिस्टनी सगळी डेव्हलप केली. नॅस्टन नावाचा सायंटिस्ट. मग आता काय होतं की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात स्मॉल मसल्स असतात, बरोबर? मग स्मॉल मसल मधलं ATP जो आहे तो लगेच संपून जाणार आहे. मोठ्या मसल मध्ये ATP ची संख्या जास्त असणार आहे. मग स्मॉल मसल जो असतो तो लगेच ताठ व्हायला चालू होतो आणि जो लास्टचा मोठा मसल आहे पायामधला तो शेवटी ताठ होतो. म्हणून रायगर मॉर्टिस आपल्या पापण्यांपासून सुरू होतो. का? त्याचं रिझन काय? कारण पापण्याचे मसल खूप स्मॉल्स असतात, लगेच ताठ व्हायला चालू होतं. आपण बघतो डेड बॉडी असते, त्याच्या डोळे उघडे असतात, भेसूर दिसतं ते आपल्याला. म्हणून रायगर मॉर्टिस स्टार्ट्स फ्रॉम द हेड अँड इट्स एंड्स विथ द टो. त्यामुळं रायगर मॉर्टिस कुठून सुरू होतं? हेडपासून सुरू होतं, पायापर्यंत येऊन थांबतं. आता ही जी प्रक्रिया आहे हे माणूस मेल्यानंतर 2 तासामध्ये, कारण मेल्यानंतर पण शरीरामध्ये ATP असतात, ते संपेपर्यंत ताठरपणा येणार नाही. त्यामुळं हे रायगर मॉर्टिस जे सुरू होतं ताठरपणा शरीराचा, तो 2 तासानंतर सुरुवात होते आणि तो रायगर मॉर्टिस सुरू होतो, तो पार्शली डेव्हलप होतो आणि फुल्ली डेव्हलप झाला म्हणजे पायापर्यंत रायगर मॉर्टिस गेले. या सर्व प्रक्रियेला हेडपासून टेलपर्यंत जे रायगर मॉर्टिस डेव्हलप होतं त्याला म्हणायचं की फुल्ली डेव्हलप रायगर मॉर्टिस. ते किती तासापर्यंत तयार होतं? 12 तासापर्यंत फुल्ली डेव्हलप होतं. माणूस मेल्यानंतर जर रायगर मॉर्टिस तुमच्या पायापर्यंत जर गेला असेल तर काय म्हणायचं? फुल्ली डेव्हलप झालेला आहे आणि त्याचा प्रक्रियेचा कालावधी किती? 12 तास. पण जर पार्शली डेव्हलप असेल तर काय होईल? 6 तास. पोटापर्यंत आला रायगर मॉर्टिस. ही संकल्पना आहे. मग पुढच्या 12 तासापर्यंत, पहिल्या 12 तासापर्यंत डेव्हलप होतं, डोक्यापासून सुरू होतं, पायापर्यंत ते थांबतं, पुढच्या 12 तासापर्यंत ते राहतं आणि पुढच्या 12 तासानंतर ते पास ऑफ व्हायला चालू होते. कारण का? बॉडी डिकम्पोज व्हायला चालू होते. डिकम्पोज झाले की शरीराचा ताठरपणा ऑटोमॅटिकली कमी होणार. म्हणून ते पायापासून परत डोक्यापर्यंत प्रक्रिया आणि शरीर लूज पडून जातं.
म्हणजे बघा याला रूल ऑफ 12 म्हटलं. काय म्हणायचं? रूल ऑफ 12. पहिल्या 12 तासात डेव्हलप होतं, पुढच्या 12 तास ते राहतं, पुढच्या 12 तासापर्यंत ते पूर्णपणे पास होतं. याला म्हणायचं रायगरमॉडची प्रक्रिया. आता बघा टाइम सिन्स डेट नावाची एक संकल्पना आहे. लिहून घेऊ नका, मी तुम्हाला सगळं दिलेलं नोट्समध्ये. काही जे पुस्तकामध्ये नाही ते सांगतोय, काही लिहून घेऊ नका. टाइम सिन्स डेट नावाची संकल्पना आहे. म्हणजे काय की ज्या वेळेस पीएम कोर्स करायला डॉक्टरनी घेतल्या, तर तो पीएमचा जो कालावधी आहे तत्पूर्वी या मैताला मरण कधी आलं? 5 तासापूर्वी मेलाय, 6 तासापूर्वी मेलाय, 10 तासापूर्वी मेलाय का 2 दिवसापूर्वी मेलाय? हे कोण डिटेक्ट करत असतं? डॉक्टर्स डिटेक्ट करत असतात. आणि याला म्हणायचं टाइम सिन्स डेट. म्हणजे पीएम नोट्स पूर्वी या मैताला मरण किती तासापूर्वी आलं, दॅट इज कॉल्ड टाइम सिन्स डेट. आता हे तुम्हाला कळलं रायगरमॉडिस काय असतं, रायगरमॉडिस डेव्हलप कधी होतं, पार्शली डेव्हलप म्हणजे काय, फुल्ली डेव्हलप म्हणजे काय, रूल ऑफ नॅशनल्स मला माहीत झाला. त्याचा वापर मला कसं करायचा आहे, बरोबर. आता बघा आणखीन एक प्रक्रिया आहे, ती पण सांगणार आहे तुम्हाला. समजा रायगरमॉडिस डेव्हलप पार्शली डेव्हलप असा पीएम नोट्स मध्ये कॉलम आला, बरोबर. मग 12 वाजता, रात्री 12 वाजता ते पीएम करायला घेतलं. रायगरमॉडिस पार्शली डेव्हलप झाला असेल म्हणजे 6 तासापूर्वी या माणसाला मरण आलं, तर म्हणजे 6 PM ला हा माणूस मेलाय. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. मग आता काय असतं, लास्ट इन थिअरी नावाचा एक प्रकार असतो. ज्यावेळेस केस बेस्ड अपॉन द सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, वन ऑफ द इंडिपेंडेंट सर्कमस्टन्सेस इज लास्ट इन थिअरी. म्हणजे कसं, समजा ए इज अ बॉय वेंट टुवर्ड्स द जंगल विथ हिज गर्लफ्रेंड and then after dead body of girlfriend was found. मग काय होतं की जो माणूस त्या मुलीला घेऊन गेलाय जंगलामध्ये आणि त्या मुलीची डेड बॉडी सापडली, बर्डन कुणावरती आहे? ज्या आरोपी घेऊन गेले त्याच्यावरती बर्डन. म्हणजे मयत जोपर्यंत मयत होत नाही त्याच्या पूर्वी जो लास्ट सीन दोघांना एकत्र बघितला त्याला लास्ट सीन म्हटलं जातं. आणि 106 प्रिन्सिपल आहे आपल्या इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, डेड टेल नो टेल, who is alive he has to tell the tale. मेणारा माणूस बोलणार नाही, जो जिवंत आहे त्याने ते एक्सप्रेशन द्यायचं की या मैताचं काय झालं. आणि ते एक्सप्लेनेशन जर आपण नाही दिलं 313 मध्ये असेल किंवा क्रॉस मध्ये, you will be convicted because burden is on your shoulder. General rule is that prosecution should prove their case beyond reasonable doubt, but the reverse burden is carved out in the Indian Evidence Act and burden shifts on your shoulder. मग लास्ट इन थिअरी जर डेव्हलप केली, सरकारने सांगितलं की या लोकांना सी नावाच्या विटनेसनी जंगलाकडे जाताना बघितलंय, हा विटनेस आहे सी लास्ट सीनला. इफ दिस हॅज बीन डेव्हलप बाय द प्रॉसिक्युशन बियॉन्ड द रिजनेबल डाउट, then burden shifts on the shoulder, your shoulder, and if it fails to explain, then definitely you will be convicted. आता ही लास्ट इन थिअरी मला उडवायची आहे. आता कसं असतं बघा, त्याचं स्टेटमेंट आहे सीचं. सी काय म्हणतो की मी 7 वाजता जंगलाच्या तिथे थांबलो होतो, त्यावेळेस हे दोघं मला 2 व्हीलरवरती जाताना दिसले. मी ए ला ओळखतो, बी ला ओळखतो, माझ्या शेजारी राहतात आणि येताना फक्त ये बरोबर आहे, असं सीचं स्टेटमेंट आहे. किती वाजताच आहे, त्या तारखेचं आहे. परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसून येते की तो म्हणतो मी 7 वाजता दोघांना बघितलंय. मग आता डॉक्टरांच्या पीएम नोट्स मध्ये रायगरमॉडिस पार्शली डेव्हलप झालंय. मग मैताचं जे टाइम सिन्स देत आहे तो किती वाजता मिळेल? 6 वाजता. मग 6 वाजता मिळेला माणूस 7 वाजता जिवंत दिसेल का लास्ट इन थिअरीला? दॅट मीन्स ही इज टेलिंग लाय. मग ह्या रायगरमॉडिसचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा? लास्ट इन थिअरी डिसबिलीव्ह करायची. मग तुम्ही डॉक्टरना काय विचारायचंय बघा, आर्ट ऑफ लॉची लक्षात घ्या. हिला आर्ट म्हटलंय, काही सायन्स नाहीये. प्रत्येकाची डेव्हलपमेंटची स्टाईल्स वेगवेगळी असते. आता लक्षात घ्या 10 कमांड्स आहेत क्रॉस एक्झामिनेशनचं. आजचं लेक्चर काय क्रॉस एक्झामिनेशन नाहीये. त्या 10 कमांड्स माझ्या एक्सपिरियन्सनी मी तयार केलेल्या आहे. बऱ्याच लोकांवरती काम केलं, मुंबईपासून ते धाराशिव उस्मानाबाद भागात पण काम केलं. त्यावरून आलेल्या अनुभवातून सांगतो की 10 कमांड्स आहेत, त्यातल्या 3 कमांड सांगतो मी आता आपल्याला. डॉक्टरांचं जर असेल काय क्रॉस, पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की डोंट, पहिली कमांड, डोंट आस्क द क्वेश्चन्स ऑफ विच यू डू नॉट नो द आन्सर. तुम्हालाच माहित नाही त्या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही अजिबात तो प्रश्न विचारता. तुला किती भाऊ आहे, तुला किती बहीण आहे,
कुठं राहतो, किती वाजता आला, किती वाजता पोहोचला. दॅट इज नॉट अ क्रॉस एक्झामिनेशन. सी, क्रॉस एक्झामिनेशन इज अ टूल इन द हँड ऑफ ॲडव्होकेट. It either cuts the throat, neck of the opposite side, or otherwise it cuts your hand. अंदर MA नाही चलाना आहे. तुम्हाला माहित आहे का क्वेश्चन कसे पाहिजेत. तुला 2 बहिणी आहेत, हो, 2 बहिणीचं नाव स्वाती, दुसरीचं नाव काय असेल ते XYZ, तुझ्या वडिलांचं नाव असं असं, तू अमित काट्याच्या शेजारी राहतो, ठीक आहे, काट्याच्या घरापासून इथपर्यंत यायला 5 मिनिटाचं अंतर लागतं, हो, रोज 11 वाजता तू कोर्टामध्ये येतो, हो, आज पण कोर्टामध्ये 11 वाजता. दॅट इज कॉल्ड एज क्रॉस एक्झामिनेशन. लीडिंग क्वेश्चन्स, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, वन क्वेश्चन अनदर क्वेश्चन, वन क्वेश्चन आणि त्याचा आन्सर आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. दिस इज द फर्स्ट command of art of cross examination. First command is don't ask the questions of which you do not know them. Second command, don't allow the doctor to give chance of explanation. See, in a chief examination he may say anything, but when he is under our cross examination, you can ask the court that do not allow him to explain answer, because in a cross examination he is under your cross examination and law doesn't permits for the explanation, right? It is like a cheap, not like a cheap examination. आता बघा बऱ्याच कमांड्स आहेत आणि एक लॉक आणि सिस्टीम, लॉक आणि कीची सिस्टीमचे नावाचा प्रकार एक आहे तिसरा क्रॉस एक्झामिनेशन. मी उदाहरण देऊन सांगतो. आता बघा या केसमध्ये काय 7 वाजता एक विटनेस म्हणतो की मी यांना जंगलाकडे जाताना बघितलं. PM नोट्स मध्ये तुम्हाला कळलं की त्याचं रायगर मॉर्टिस हे हाफ डेव्हलप आहे, फुली डेव्हलप नाहीये. मग डॉक्टरांना क्रॉस करा आता. बघा, डॉक्टर, इज इट करेक्ट दॅट टू कॅल्क्युलेट द टाइम सिन्स डे रायगर मॉर्टिस इज इम्पॉर्टंट क्रायटेरिया? तर होच म्हणाला सायन्स आहे, राईट. इन दिस बघा, देयर इज अ रूल ऑफ 12 which is developed by national. Yes, science. If the rigor mortis is halfly developed, that means the persons might have died prior to the 6 hours. Yes, म्हणून इन गोष्टी तो हो म्हणून बसलाय. मग डॉक्टर, in this case you have found rigor mortis partially developed. Yes. So these persons might have died prior to 6 hours. आधी वो पण बसला, आता नाही म्हणता येणार का? Yes. In this case, this persons died at 6 PM. Is it right? Yes. It is a cross examination. It is a lock and system. Rule आहे. त्याच्यामध्ये तुमची केस बसली आहे, त्याने आन्सर दिलेला आहे. लास्टच्या क्वेश्चनचं आन्सर काय येणार हे मला माहिती पाहिजे, म्हणून मी पहिला प्रश्न विचारतोय. आपली पद्धत काय चुकीची आहे की आपण 20 प्रश्न काढतो, लिहून आणतो आणि तिथे ह्यानी हो म्हटलं की हा विचारायचा, त्याने हा म्हटलं की तो नाहीच म्हणतो, आठवत नाही म्हणतो, मला माहित नाही, मला सांगता येत नाही. सो डोंट प्रिपेअर दिस टाइप ऑफ आन्सर, क्वेश्चन्स अँड आन्सर. फक्त डोक्यात की पॉईंट ठेवायचा की मला याच्यामध्ये काय आणायचं आहे, याचा मृत्यू 6 वाजता आणायचा आहे, मला हे माझ्या डोक्यामध्ये आहे. मग तुम्ही 1, 1, 2, 3, 4, 5, 6 काय तुम्हाला क्वेश्चन्स फॉर्म करायचे करा. आता या केसमध्ये तुमची सर्चिंग क्रॉस अशी नको आहे. डॉक्टर, याच्यामध्ये रायगर मॉर्टिस किती डेव्हलप झालं होतं, हा प्रश्न आहे का? रायगर सर, डॉक्टर कॅन यू टेल मी द टाइम्स इज देअर? डॉक्टर म्हणणार नाही, तो बरोबर 7 वाजताच वाढलाय, मला माहिती आहे 7 वाजता वाढतो, होऊ शकतो. तो स्मार्ट असतो, तो तुम्हाला उत्तर देणार नाही. तुम्ही किती वाजता मेला असं विचारायचा प्रश्न काय कारण तुमचं? यू आर गिव्हिंग चान्स टू एक्सप्लेन टू डॉक्टर, आणि ते तुमच्यापेक्षा स्मार्ट असतात, त्यांना आपल्याला चेक करता येणार नाही. आता ही मगाशी जी सिस्टीम सांगितली, पहिले लॉक करून घेतलं त्याला आणि परत त्यांनी आन्सर दिले. याच्यामध्ये तुम्ही जर असं म्हणले की रायगर मॉर्टिस, डॉक्टर रायगर मॉर्टिस वरून टाइम सिंजर काढतात का, तो म्हणून असं काही नाही, दुसरे पण क्रायटेरिया आहे. मग डॉक्टर, याच्यामध्ये रायगर मॉर्टिस किती डेव्हलप झालं होतं? 500 डेव्हलप झालं होतं. मग 500 डेव्हलप झालं होतं म्हणजे याचा टाइम सिन्स किती देत असू शकतो? नाही, असं काही नाही, क्रायटेरिया नाही. तो लास्ट सिन्समध्ये समजा असेल तर त्यांनी जास्त अन्न खाल्लं असेल, अंग केलं असेल तर तुम्ही तो 7 तासापर्यंत पण जाऊ शकतो. मग या केसमध्ये तुमचं उत्तर काय आहे की किती वाजता मेला असेल? अरे तुम्ही चीप घेताय का क्रॉस घेताय?
तो म्हणला नाही बरोबर 7 वाजताच पेला होता तो. आणि आमचं उत्तर बरोबर आहे, यू आर कम्प्लिटली व्हॅनिश. त्याचं भवितव्य आपल्या हातामध्ये. शिक्षा लागत असतात, परंतु आपल्या चुकीमुळे शिक्षा लागली नाही पाहिजे, लक्षात घ्या. क्रॉस आहे, क्रॉस अशीच घ्यायची. दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपण. रायगर मॉर्टिस सांगितलं मी आता, कळलं सगळ्यांना. दुसरा मुद्दा आहे, आपण अन्न खातो. सगळ्यांनी बघितलंय आपण 7वी 8वी मध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम झालेली आहे. टंग, माउथ, ओरिसोपॅगस, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, ॲनस, आणि या सगळ्या गोष्टींमधून त्याच्या ज्या आपल्यामध्ये पचन प्रक्रियेमध्ये जठरामध्ये अन्न साठतं, त्याच्यामध्ये एन्झाईम सिक्रेट होतात, लाळ ग्रंथीमधून लाळ गळते, ते सगळं अन्नाचं पचन होऊन आपलं अन्न पोट रिकाम होतं. या सर्व प्रक्रियेला नॉर्मल माणसाला 6 तास लागतात. मी जर आता अन्न खाल्लं तर ते पूर्ण माझं स्टमक एम्प्टी व्हायला 6 तास लागतं. म्हणजे अन्न खाऊन जे मलमूत्र विसर्जन होतं त्याला 6 तास लागतं. मग आता याचा वापर कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. लक्षात घ्या, एक केस आम्ही चालवली होती. अशी केस आहे, मुलगा आणि मुलगी दोघंही लवर्स. त्या मुलीचं याच्यावरती प्रेम, ती मुलगी प्रेग्नंट आणि याला तिच्यावरती लग्न करायचं नव्हतं, म्हणून याने तिचा मारायचा प्रयत्न. दोघजण देवळामध्ये गेले. देवळामध्ये 6 वाजता गेले. तिथला एक पुजारी होता, त्यांनी या मुलीला लाडू दिला, प्रसादाला लाडू दिला. He has given a sweet ball to that girl. He eaten it. तिने तो खाल्ला. आणि now after the 2 hours, dead body of that girl was found beside the temple. 6 वाजताची घटना आहे. 6 वाजता तिला प्रसाद दिला गेला आणि 2 तासानंतर तिचा मृतदेह सापडला. मला सिद्धी मग सांगितली. विटनेस कोण? पुजारी. तो म्हणतो की एला ओळखतो, बीला ओळखतो, दोघं माझ्या देवळामध्ये आले आणि त्यांना मी प्रसाद दिला आणि नंतर ही डेड बॉडी सापडली. हा त्या देवळामध्ये आला होता. मग आता लास्ट सीन थिअरी कुणाची आहे? आरोपीची. जरी लास्ट सीन थिअरी प्रूव्ह झाली विटनेस कडून, त्या याच्याकडून, पुजाऱ्याकडून, मग तुम्ही तिचं एक्सप्रेशन नाही दिलं की या मुलीला मी कसं, तिला कुठं गेली, कुठून गेली, नाही गेली, मी तिला सोडलं होतं, आणि ते एक्सप्रेशन जर प्रॉबेबल नसेल तर 100% तुम्हाला शिक्षा लागेल. बट तुमच्यावरती काय झालं? आणि असं अर्धवट सोडून कोण देतं का त्या मुलीला? प्रेग्नेंट आहे, ते अर्धवट पुढे सोडून देईल का? आणलंय तुम्हाला, तुझं घेऊन द्यायची जबाबदारी ना. तुम्ही काही डिफेन्स घ्याल, डिफेन्स प्रॉबेबल असला पाहिजे. एखाद्या प्रेग्नेंट मुलीला एवढं लांब घेऊन येतो आणि अर्धवट सोडून चालेल का? मग सगळ्यात सोपा उपाय कोणता आहे की लास्ट थिअरी डिसबिलीव्ह करायची ना. तो विटनेस खोटं बोलतोय हे डिसबिलीव्ह करायचं. आणि ते कसं करायचं बघा. आता त्या पीएम नोट्सच्या कॉलम्स मध्ये मला असं सापडलं की स्टमक इज एम्प्टी. जे कॉलम्स असतो, सगळ्याचा कॉलम्स असतो, तुमच्या गळ्याचा कॉलम असतो, छातीचा कॉलम असतो, पोटाचा कॉलम असतो, सगळे कॉलम्स असतात. सगळे कॉलम बघायचे, स्टमक एम्प्टी. मग आता बघा, डॉक्टरना मी विचारलं, डॉक्टर टू कॅल्क्युलेट द टाइम सिन्स डे द स्टमक कंटेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया. यस, in a normal course of circumstances, if a person eats something, then the stomach will be empty after the 6 hours. Yes, and if persons died between them, immediately died within 2 hours, within 3 hours, then definitely there will be semi-digested food will be found. म्हणजे एखाद्या माणूस जेवलाय, लगेच तासाभर त्या डोक्यामध्ये पुराण मारली, मेला. हे एका तासामध्ये सेमी डायजेस्टेड फूड सापडणार, पूर्ण स्टमक एम्प्टी होणार नाहीये. सो इन दिस केस यू हैव फाउंड एम्प्टी स्टमक, मीन्स व्हाट? ही हैज नॉट डाइड, ही हैज नॉट ईटन एनीथिंग प्रायर टू 6 hours. यस. मग आता 2 तासापूर्वी लाडू खाल्लाय, 2 तासानंतर लगेच मेली आहे, स्टमक मध्ये सेमी डायजेस्टेड फूड सापडला पाहिजे नको? या केसमध्ये नो सेमी डायजेस्टेड फूड, मीन्स व्हाट? दी पुजारी इज टेलिंग लाय. बघा, man may lie but science never lie. Man may lie but the PM notes never lie. मग कोण डिसबिलीव्ह होतं? मग आय विटनेस डिसबिलीव्ह झाला. सी, our duty as a defense lawyer to
Prove your case by preponderance of probability, not beyond reasonable doubt. Your duty is to create doubts in the mind of the court. Now, by this effective cross-examinations of doctor, whether you have created doubt in the mind of the court or not, yes, it is a science. If a person has eaten something, within the 2 hours stomach is empty, that means this person is telling lie. So in this case, court discarded the testimony of this witness and court gives benefit of doubt and court has acquitted the matter. Here not court stated that the prosecution is not to the case of lawsuit beyond the reasonable doubt. कळलं? म्हणजे बघा आय विटनेस वर्सेस मेडिकल विटनेस. I versus medical evidence. Law says that if the medical evidence is totally contrary to the story of the eyewitness, in this case, eyewitness can be disbelieved. Minor contradictions are not considered. They are the major contradictions and completely disbelieve the story of the eyewitness. In these circumstances, medical evidence always prevails over. बघा उदाहरण देतो मी एक. अशी केस आहे, एनी बीला पळत जाताना गोळी घातली आणि सी बघतोय. सी म्हणतो की एची आणि बीची भांडण चालू होती. एनी लगेच इमेजिएटली रिव्हॉल्वर काढली, तरी रिव्हॉल्वर बघून बी पळत होता, गोळी घातली, खाली पडला. सीची केस. ज्यावेळेस पीएम नोट्स मध्ये आम्हाला बघायला मिळालं त्यावेळेस आम्ही पीएम नोट्स मध्ये आम्हाला दिसलं एंट्री ऑन आणि एक्झिट ऑन. एंट्री ऑन चेस्टला होती आणि एक्झिट ऑन बॅकला होती. मग स्टोरी अशी डेव्हलप केली की तू तिथे होता बघितलं असं म्हणतो, हो. ज्यावेळेस गन काढली त्या डिसीज पळायला लागला, हो. पाठीमागून गोळी घातली, हो. मग तो खाली पडला, हो. दॅट इज अ स्टोरी. अशी क्रॉस डेव्हलप केली आय विटनेस कडे. आणि डॉक्टरना विचारलं की डॉक्टर इन दिस केस यू हॅव फाउंड एंट्री ऑन ॲट द चेस्ट अँड एक्झिट ऑन ॲट द बॅक. सो द फायर that arm was fired from the front side and bullet hits to the deceased on the front side. मग आय विटनेस म्हणतो बॅक साइडने लागलंय, डॉक्टर म्हणतो फ्रंट साइडने लागलंय. सो टोटली कॉन्ट्रडिक्टरी स्टोरी आहे ना. सो इन दिस सर्कमस्टन्सेस मॅन मे lie, but doctor never lie, the PM never lie, science never lie. In this circumstances, eyewitness has been believed and court has acquitted this witness, the accused person. तर तुमच्या मनामध्ये अशी संकल्पना असते की सर क्रॉस घेतोय आम्ही आणि आम्ही काय ऍडमिट करतोय का. म्हणजे कसं, तू किती वाजता निघाला, आपण पंचांना विचारतो किती वाजता निघाला, म्हणजे तो निघाला आपण ऍडमिट करतो का. तू स्पॉटवरती किती वाजता पोहोचला, म्हणजे तो पोहोचलाच ऍडमिट करतो का आपण. तू किती वेळ होता पंचनाम्याला, म्हणजे तो पंचनाम्याला होता आपण ऍडमिट करतो ना. वी आर नॉट ऍडमिटिंग एनिथिंग, वी आर जस्ट कॉन्ट्रडिक्टिंग विथ द प्रॉसिक्युशन विटनेस. या केसमध्ये आय विटनेसला मी असं जरी म्हटलं की ही जी गोळी मारली आरोपीनी ती गोळी त्याच्या पाठीत लागली, म्हणजे मी तो आय विटनेस होता आणि तो आय विटनेस बघितलं मी. आय एम नॉट ऍडमिटिंग, आय एम कॉन्ट्रडिक्टिंग दिस विटनेस व्हर्जन विथ द मेडिकल विटनेस. त्यामुळं अजिबात घाबरायचं नाही, फक्त आरोपीच्या जागी ॲसलेंट म्हणायचं. हा जो हल्लेखोर आहे, हल्लेखोराने तुला गोळी मारली असं तू बघितलेल्या पाठीमध्ये शिरली, दॅट इज अ क्रॉस. कळलं. म्हणजे आपण मारला आपण ऍडमिट करतोय का, नाहीये. वी आर कॉन्ट्रडिक्टिंग विथ द आय विटनेस विथ द मेडिकल एव्हिडन्स. सो फुल फ्लेज क्रॉस घ्यायची. बरोबर. असं असतं की क्रॉस वेगळी, सजेशन्स वेगळे आणि डिनायल्स वेगळे. आपण सगळे क्रॉस घेतल्यानंतर आपण खाली डिनायल घेतो. माझं जे म्हणणं आहे तू बघितलं असं खोटं सांगतोय, तू तिथं नव्हता, हे तू बघितलं, तुझं स्टेटमेंट घेतलं, सगळं तू खोटं सांगता असं काय करत डिनाय. आता डिनायल्स का घ्यायचे. सीपीसी मध्ये तज्ञ माणसं बसलेले, मी काही सीपीसी तज्ञ नाहीये. त्याच्यामध्ये असं म्हटलं की तुम्ही स्पेसिफिक डिनायल नाही घेतले तर इट इज अमाउंट्स टू द ऍडमिशन्स. त्यामुळे स्पेसिफिक डिनायल घेतो. आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे बरेच सायटेशन्स आहेत की तुम्ही स्पेसिफिक डिनायल नाही घेतले. एनी बीला मारताना बघितलं, तुम्ही म्हटलं की हे तू बघितलेलं खोटं सांगतोय, जर डिनायल नाही घेतलं तर तुमची जी क्रॉस जर ती इफेक्टिव्ह असेल तर असं डिनायल घेतलेलं नसेल तर ते तुमच्या अगेन्स्ट जातं. त्यामुळे स्पेसिफिक डिनायल घ्या. आणि आता सुप्रीम कोर्टला तरी बॉम्बे हायकोर्ट जजमेंट पण असं आलेलं आहे की तुम्ही एका वेळेमध्ये डिनायल घेतलंय की तू चीफ मध्ये सांगितलेला मजकूर खोटा आहे तेवढं सुद्धा डिनायल सफिशियंट आहे. पण कधी कधी कोर्ट ह्या गोष्टी कन्सिडर करत नाही. पॅरावाईज डिनायल घ्या आणि मटेरियल डिनायल जे इन्क्रिमिनेटिंग सर्कमस्टन्स आहे तेवढं डिनायल घ्यायचं. मी त्या ठिकाणी राहतोय हे पण डिनायल नाही करायचं.
मी या ठिकाणी 11 वाजता आलो, मी बघितलं येणी बिला चाकूनी मला लेडी नाही घ्यायचं, फक्त जे इम्प्लिमेंटिंग आहे तेवढं कळलं. सजेशन बघा, आता सजेशन काय प्ले करतं, सजेशन देतो ना आपण, इट इज नॉट गुड टू से दॅट, माझं असं म्हणणं आहे, इट इज नॉट गुड टू से दॅट, इट इज कॉल्ड अ सजेशन. When we are given a suggestion to the witness, that means we are putting our case into the mouth of that witness. Suggestion plays two important roles. That challenges the case of prosecution and also it gives your defense. म्हणजे बघा, आता एखादा विटनेस आहे, ए नावाचा एक ए आणि बी ची भांडण झालं, एनी खिशातून बंदूक काढली आणि म्हणून बीने त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला. आता बीने डोक्यामध्ये दगड कशामुळे घातला, तर तो प्रायव्हेट डिफेन्ससाठी घातलं, बरोबर. आता हे तुमच्या प्रॉसिक्युशन स्टोरीमध्ये येणार आहे का, नाही. मग आता मी असं सजेस्ट केलं आणि त्याच्यामध्ये एला पण इंजुरी, त्या आरोपीला पण इंजुरी झालेली आहे. आता मी असं सजेस्ट केलं त्याला, त्या विटनेसला, शीला, हे बघ माझं असं म्हणणं आहे की या घटनेमध्ये या आरोपीला पण लागलंय डोक्यामध्ये आणि माझं असं म्हणणं आहे की याला या घटनेमध्ये तो जो मयत आहे त्यांनी मारलं, म्हणून स्वतःच्या बचावासाठी या आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घातलं. हे माझं सजेशन झालं, ही माझी केस झाली. आणि हे सजेशन मी जोपर्यंत देत नाही, ही सजेशन मी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमचा डिफेन्स कन्सिडर केला जात नाही. लक्षात घ्या, जे की आय विटनेस आहे, की विटनेस आहे, त्यांना हे तुमची स्टोरी दिली गेली पाहिजे. डायरेक्ट 313 मध्ये म्हणायचं नाही की ह्या मला प्रायव्हेट डिफेन्ससाठी मी मारलंय. डायरेक्ट आर्ग्युमेंट मध्ये म्हणायचं नाही की ह्यांनी मला प्रायव्हेट डिफेन्ससाठी मी त्याला प्रायव्हेट, दॅट इज रॉंग. जसं एखादा प्रॉसिक्युशन विटनेस तुमच्याकडे येतो, तुमचं लिस्टमध्ये नाव असल्यानंतर तुम्ही त्याला विटनेस म्हणून कन्सिडर करता, सरप्राइजिंग त्याला आणलं जातं का, नाही. तुम्ही म्हणणार की इट इज कॉल्ड प्रिडाइस युअर ऑनर, हिज नेम इज नॉट मेन्शन इन द विटनेस लिस्ट, इट इज कॉल्ड प्रिडाइस टू मी, इट इज सरप्राइजिंग. सिमिलरली तुमचा डिफेन्स डायरेक्ट आर्ग्युमेंटला जर ओपन केला की सरप्राइजिंग टू द प्रॉसिक्युशन ऑल्सो. सो व्हॉट इज युअर डिफेन्स, इट शुड बी इन अ सजेशन फॉर्म. इट सजेशन इज टू बी गिवन टू द विटनेसेस अँड सेम 313 तुम्ही जे सजेशन करताय की माझ्या आरोपीने याला जे मारलं तो प्रायव्हेट डिफेन्ससाठी मारलेलं आहे, असं तुमचं सजेशन, माझं असं म्हणणं आहे. तोच 313 मध्ये, तुमच्या 313 मध्ये कोर्ट विचार तुम्हाला काय झालं, तुला घटनेमध्ये काय सांगायचं, हेच सांगायचं आणि आर्ग्युमेंटमध्ये हेच सांगायचं आणि तुमच्या सायटेशन पण ह्याच असल्या पाहिजे. आपलं सगळं उलट असतं, आपलं सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर सायटेशन हुडकायला सुरुवात करतो आणि ते सायटेशन तुम्हाला लागू होत नाही आणि मग डिफेन्स सुचतो आणि डिफेन्स मग ते आर्ग्युमेंट झाल्यानंतर डिफेन्स सुचतो, मग सगळं उलटं होऊन बसतं. काय करायचं, जायचं लायब्ररीमध्ये 4 ॲक्विडल 4 कनेक्शनच्या सायटेशन हुडकायच्या, आपल्या केसला परफेक्ट असणाऱ्या केसला हुडकायच्या, त्याच्यामध्ये डिफेन्स घेतला आहे तो डिफेन्स आपण घ्यायचा, तो डिफेन्स विटनेसला विचारायचा, तशीच क्रॉस घ्यायची, तसंच 313 करायचं, तसं आर्ग्युमेंट करायचं, मग आपली केस विन होण्याचे चान्सेस जास्त असतात. इट इज हार्ड. आणि हेच आतापर्यंतची इफेक्टिव्ह ज्या काही लोकांनी जे काही सक्सेसफुल लॉयर झालेले आहेत त्यांच्याकडे पण हीच पद्धत आहे. मी हर्षद निंबाळकर सरांबरोबर, विराज ठाकरे सरांबरोबर, विजयराव मोहितेंबरोबर काम केलेलं आहे, आमचे शिंदे सरांबरोबर काम केलं आहे, दरेश तिकडं माने वगैरे असे बऱ्याच लोकांबरोबर काम केलं, वकिलांबरोबर, मुंबईच्या पण 5 कोल्हापूर सरांबरोबर काम केलं आहे. सगळ्यांची हीच पद्धत. पुढच्या पॉईंटवर जसं मागाशी सांगितलं, टाइम सीज देत आहे. आता किती वाजले सर, 3:45. चला ठीक आहे, दुसऱ्या मुद्द्याकडे तुमच्या 326 बद्दल. आता बघा, वेपन टॅलेंज विथ द इंजुरी, वेपन टॅलेंज विथ द इंजुरी. लक्षात घ्या, इंजुरी किती प्रकार असतात. आपल्याला लागणाऱ्या इंजुरी एक असते CLW, त्याला म्हणायचं कंट्यूज लॅसरेटेड वॉन्ड. सोपं आहे बघा. डर्मिस, इपिडर्मिस, आपली पहिली त्वचा असते ना इपिडर्मिस, त्याच्या खालची डर्मिस असते आणि त्या इपिडर्मिसमध्ये आपल्या रक्तवाहिन्याला आलेल्या असतात वरतीवर. जर खरचटलं, वरवरून खरचटलं तर रक्त येणार आहे का, नाही. डीप खरचटलं तर रक्त येणार आहे, त्याला म्हणायचं ॲव्हरेजर. आणि कंटुजन म्हणजे काय, डोक्यामध्ये काठी घातली, रक्त नाही आलं परंतु टेंगुळ आलं, स्किन फुटली नाही, रक्त टेंगुळामध्ये येऊन बसलं, त्याला म्हणायचं कंटुजन. आता कंटुजन लॅसरेट वॉन्ड म्हणजे काय,
मगाशी खर्चटलेली जखम आणि टेंगून याचं दोन्हीचे मिश्रण म्हणजे कंट्यूज लॅसेरेटेड वाउंड. कंट्यूज लॅसेरेटेड वाउंड म्हणजे, आणि ही इंजुरी नेहमी कशाने होते? हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्ट. कशाने होते? काठीने होणार, ज्याला तलवारीची धार नाहीये अशा ऑब्जेक्टने होणार. मग आता बघा, इनसाइज वाउंड म्हणजे काय? इनसाइज वाउंड म्हणजे तुमची स्किन फाटणार, तलवारीने वार केलेल्या डोक्यामध्ये ती स्किन फाटणार, रक्त बाहेर येणार. इट इज कॉल्ड एज इनसाइज वाउंड. इनसाइज वाउंड corroborated with sword or any person, any object which having sharp side object. हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्ट असेल तर काय होणार आहे? कंट्यूज लॅसेरेटेड वाउंड. स्टॅब वाउंड काय होणार आहे? Stab wound when the object has a sharp or pointed object inserted into the stomach cavity. Cavity पासून तर त्याला काय म्हणायचं? Stab wound. एवढं सोपं आहे. बघा आता त्याचा वापर कसा करायचा. मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं? कंट्यूज लॅसेरेटेड वाउंड ऑलवेज असोसिएटेड विथ द हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्ट. आता काय होतं? केस अशी आहे, एनी बीला डोक्यामध्ये तलवार मारली, बरोबर? एनी एफआयआर काय दिली की मला डोक्यामध्ये तलवार मारली, ऍक्च्युली काठीने मारलं असं. तो एक्झॅगरेट करतो की 306 307 लावायला तो एक्झॅगरेट करतो आणि पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो की नाही यांनी मला डोक्यामध्ये तलवारी मारली. पोलीस तुम्हाला माहिती आहे 307 302 302 7 ती काही ते त्यांना काही त्यांनी सांगायची गरज नाही. आता याचा वापर कसा करायचा आहे? इंजुरी सर्टिफिकेट, मी काय म्हटलं? मॅन मे लाय, इंजुरी सर्टिफिकेट नेव्हर लाय. काठीने मारल्यानंतर इंजुरी सर्टिफिकेट काय येणार आहे? CIW. मग डॉक्टरला काय प्रश्न करायचा आहे? डॉक्टर, इंजुरी टालीज विथ द वेपन. यस, मग सर्किट क्रॉस आउट ऑफ क्रॉस. CIW is associated with the hardened object. Yes. So, an incised wound is associated with the sharp side object like the sword. Yes. In this case, you have found the CIW. Yes. Means in this case, no sword is used. It is only by the stick. Yes. And the case काय? Your case is acquitted. Acquitted. एक किस्सा सांगतो छोटासा. मी 302 चेक घेत, म्हणजे मी माझी पाठ तुटून घेत नाहीये, तुम्हाला अवेअर करतोय की कसं करायचंय, काय करायचं. ज्युनियर्स मंडळी आहात तुम्ही म्हणून. ए नावाच्या आरोपीने बीला भोकसलं चाकूने आणि तो त्या चाकूने सीला पण भोकसलं, बी मेला. आता सी आय विटनेस काय सांगतो की या आरोपीने माझ्या भावाला बीला आणि मला भोकसलं, त्याच्यामध्ये मला पण जखम झाली, माझा भाऊ मेला. अशा सर्कमस्टन्सेस मध्ये आय विटनेस इंज्युअर्ड आहे, शिक्षा लागायला पाहिजे नाही. केस सुटली, मला केस सुटली. त्या आरोपींनी फक्त मला एकच गोष्ट सांगितली, सर जो चाकू वापरण्यात आला होता तो रामपुरी चाकू होता. आणि पोलिसांनी काय केलंय, माझ्या घरात आले आणि कांदा कापायचा चाकू घेऊन गेले. आता बघा, रामपुरी चाकू म्हणजे त्याला दुधारी धार असते आणि कांदा कापायचा चाकू महिलावर्गीय आहे, एका साईडला धार असते एका साईडला ब्लंट असते. आता मला डोक्यामध्ये फिक्स झालं काय की ती जी इंजुरी असणार आहे ती दोन्ही साईडला शार्प असणाऱ्या वेपननी होणार आहे. मग आम्ही MLC पेपर्स मागवले. MLC पेपर्समध्ये मला ते सगळं दिसलं. मग डॉक्टरांनी क्रॉस झालं. बघा वेपन कुठला आहे? कांदा कापायचा चाकू. वापरलं वेपन कुठलं आहे? रामपुरीचा. डॉक्टर वेपन टाळेल टू द इंजुरी. यस. If two sides sharp is used, weapon in these circumstances, the injury and the margin of injury, edge of injury म्हणजे कडा should be two sides sharp. बरं, दोन्ही साईडचं शार्प वेपन वापरलं तर इंजुरी जी स्टॅब इंजुरी आहे त्याच्या कडा पण शार्पच असणार आहे. हो, बरोबर. मग in this case you have found two sides sharp injury. Yes, त्याच्या MLC मध्ये दिसतं. If one side sharp is used and another side blunt is used, in this circumstances, this injury would not be found. Yes. चला लॉक करून घेतलं. मग त्याच्या हातामध्ये चाकू दिला. डॉक्टर बघा आता या चाकूमध्ये एक साईड शार्प आहे एक साईड ब्लंट आहे, त्याला हो म्हणावं लागलं.
मग इन दिस आता तो म्हणून बसलाय एक साइड शार्प आणि एक साइड वेपन ब्लंट असं तर अशी युजली होऊ शकत नाही. आता हे वेपन एक साइड शार्प आणि एक साइड ब्लंट आहे, मी अजून म्हणून तर बसलोय, आता मला पर्याय आहे का? तो म्हटला की या वेपननी ही इंजुरी होत नाही. अँड कोर्ट हॅज डिसबिलीव्ह द प्रॉसिक्युशन स्टोरी की तुम्ही कोर्टाच्या अखत्यारीमध्ये प्लॅन केलाय म्हणून त्याला बेनिफिट आरोपीने दिला आणि कोर्ट हॅज ॲक्विटेड द पर्सन. सांगण्याचा उद्देश काय आहे? मेडिकल एव्हिडन्सला निग्लिजंटली घेऊ नका. ती जर इन्स्ट्रक्शन्स मी घेतली नसती आरोपीची कांदा कापायची चाकूची, तर आज तो माणूस 14 वर्षाच्या लाईफ इन्सिडेंटमध्ये आतमध्ये असला असतो. आपलं काम आहे, आपण वकील आहोत, आपण आपल्या अशिलांना आपल्या क्लायंट्सला न्याय देणं आपली जबाबदारी. न्याय देत असताना फक्त पैशाकडे बघू नका, त्याला वेळ द्या, त्याचे इन्स्ट्रक्शन्स घ्या. सारखं तुम्ही म्हणू काही सारखं तेच नको सांगू. त्याला कागद द्या, त्याला पेन द्या, त्याला स्टोरी आजची लिहून द्या. तुम्हाला ॲक्ट माहीत असतो, फॅक्ट्स माहीत नसतात. फॅक्ट्स त्याला माहीत असतात. सो इट इज अ कॉम्बिनेशन्स ऑफ फॅक्ट अँड टॅक्ट. तुम्ही ॲक्ट तुम्हाला माहिती आहे, त्याच्या फॅक्ट्स तुम्हाला माहिती आहेत, आणि तो ॲक्ट आपण तो फॅक्ट टॅक्टमध्ये कसा वापरला, 2 साइड्सच्या 1 साइड ही टॅक्टिक आहे. So combinations of this thing will be leads towards that result. So keep in mind की याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना तुम्हाला बघावं लागेल. एक 10 मिनिट बोर होते का? 306, 302. आता ते 320, 26 सांगितलं तुम्हाला. आता 307 घेऊया. ठीक आहे. काय असतं, एखादी सून घरामध्ये हँगिंगने मरते किंवा फाशी घेऊन मरते, परंतु काही केसेसमध्ये सासऱ्याला आरोपी केलं जातं, सासूला आरोपी केलं जातं, नवरा दीर त्याची जाऊ सगळ्यांना आरोपी केलं जातं. आणि असं म्हटलं जातं की या सगळ्यांनी मिळून हिला मारलं, तिला फाशी दिली आणि लटकवलं, म्हणजे 302 ची केस लावली जाते. एक्झॅगरेशन्स केलं जातं काही केसेस. आता बघा की तिने स्वतःच्या कारणासाठी सुसाईड केली असेल, व्हॉट एव्हर मे बी, आणि तिला मर्डर केला, तिला स्ट्रँग्युलेशन केलं असं दाखवलं आणि वरती लटकवलं, अशी केस त्याकडे तयार केली जातात. आता तिने फाशी घेतली की उलटं पण असू शकतं, कधी तिला मारलेलं असतं आणि पोलिसांना काहीतरी हे करून तिला ती सापडणं, उलटं पण असू शकतं. ओळखायचं कसे हे की ती सुसाईड आहे का स्ट्रँग्युलेशन? इट इज कॉल्ड स्ट्रँग्युलेशन. बघा आता बघा या हॉलमध्ये मला या इथं फाशी घ्यायची, येणार नाहीये मी. बऱ्याच वेळा तो किस्सा सांगितलं. माझे विद्यार्थी आहेत, मी फर्ग्युसन कॉलेजला शिकवत होतो, CRPC टाइप्स ऑफ बेल शिकवत होतो, सगळे शिकवले आपल्याला, रेग्युलर अँटिसिपेटरी, डिफॉल्ट बेल वगैरे. आणि त्या विद्यार्थ्यांना मी परत, माझा विद्यार्थी आहे कोकरे सरांचं नाव, त्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू म्हणजे 20 मार्कात ओरल असते ना, कधीच मला तो कॉलेजला दिसला नाही. म्हणजे सांग टाइप्स ऑफ बेल. तो म्हटला पैसे देऊन दिला जातो तो एक बेल, आणि पैसे न दिला जातो तो एकदा तो मिळतो तो बेल, म्हणजे पैसे पोलिसांना कोर्टाला देऊन दिला जातो तो बेल, आणि विदाउट पैसे गोरगरिबांना मिळत तो एक बेल. मग आता असं केल्यानंतर फाशीच घ्यावी लागेल. म्हणजे आम्ही रिनोड प्रोफेसर, फर्ग्युसन कॉलेज रिनोड, आणि विद्यार्थी असे ते म्हणलं बाबा तुला पास करतो, पण तुला CRPCला धाडले सर्व ते कुणाला सांगू नको. अशा गंभीर असतात. मला सांगा, इथं जर फाशी घ्यायची असेल तर तो मला ऍक्सेसिबल त्या फॅनला मला फाशी घ्यायची, तो ऍक्सेसिबल आहे का मला? नाही. मग मी तिथं स्टूल ठेवणार, स्टूलवरून तिथं दोरी लावणार, दोरी लावून मी तो फास्ट गाड्यामध्ये घेणार. आता तुमच्या सगळ्यांसमोर मी फाशी घेईल का? दुपारी 2 वाजता फाशी घेईल का? तो टाइम कधी सिलेक्ट करणार मी? संध्याकाळी 7 वाजता सगळे गेल्यानंतर. परत मी या डोअर्स खिडक्या लॉक करणार की नाही? करणार, कारण मला इंटेन्शन, मला सुसाईडच करायचे. मला खारतुडे सरांनी आलेलं चालणार नाही, अमित कडे आलं चालणार नाही. ती म्हणते ना जाते सर नका तुम्ही फाशी घेऊ, मग आम्ही तुम्हाला काहीतरी मदत करतो. म्हणजे मी डोअर लॉक इनसाइड करणार. डोअर लॉक फ्रॉम द इनसाइड, इट इज अ साइन ऑफ सुसाईड. आणि आपलं अजिबात लक्ष नसतं. पोलिसांनी ही गोष्ट दिलेली नसती. आम्हाला कळलं, आम्ही आलो, दरवाजा तोडला आणि कडी
मला सांगा, आतमध्ये दरवाजा लॉक केला असेल तर कडी कोणा आतमध्ये पडणार आहे आणि बाहेर नसेल तर बाहेर पडणार आहे. आणि हे आपल्याला माहिती नसतं, आपलं लक्ष नसतं. आपण क्रॉसमध्ये पंचनामा ऍडमिट करून टाकतो आणि पंचनाम्यामध्ये डोअरच्या लॉकचं कुठं दिलेलं नसतं आणि स्ट्रँग्युलेशनच्या केसला मग आपला अडथळा आहे. आपण स्पॉट ऍडमिट करून टाकतो. कोण म्हणतो तर साहेब त्याच्यामध्ये काही नाही. कुठलीही गोष्ट ऍडमिट करू नका, तुम्हाला काहीही कंपल्सरी नाहीये. ऍडमिट करायचं नाही, कोणाला सांगायचं नाही सर माझा डिफेन्स वेगळा आहे, मला स्पॉट ऍडमिट करायचा नाही, ऍडमिट करायचं नाही. माईक थांबा म्हणताय. मग पहिली गुण काय? पॉइंट शुड बी ऍक्सेसिबल फॉर द सुसाईड. दुसरी गुण काय? डोर लॉक इनसाइड. टायमिंग. आता तिसरी गोष्ट बघा, काय होतं की फाशी जर घ्यायची असेल तर फाशीचा दोर जो असतो त्याला लिगेचर म्हटलं. लिगॅचर. आणि लिगॅचर, ज्या लिगॅचर्सनी फाशी घेतलेली आहे त्याच्या ठिकाणी जो वलुमटतो ना गड्यावरती, त्याला म्हणायचं लिगॅचर्स मार्क. काय झालं? जाऊ द्या, माझा आवाज तसाही मोठा आहे, जातो सगळ्यांकडे. येतोय आवाज? आम्ही येतोय. आता बघा, लिगॅचर मार्क विथ टॅली विथ लिगॅचर. फाशी जर कात्या असतो आपला, त्यांनी जर फाशी घेतली तर कात्याचं उमटतो म्हणणार, रिबिनने घेतली रिबिनचं उमटतो म्हणणार, नायलॉन दोरीने घेतली नायलॉन दोरीचं वन उमटणार, साडीने घेतली, ओढणीने घेतली, नाडीने घेतली, तशीच पद्धतीचे वन उमटणार. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस सुसाईड करायला जातो माणूस, त्यावेळेस सुसाईड करत असताना जे लिगेचर्स मार्क्स असतात वन उमटलेले, ते असे ऑब्लिक इन नेचर्स असतात. म्हणजे ते तुमच्या या मॅन्डिबल, कारण दोरी इथं अडकते, इट इज कॉल्ड मॅन्डिबल. दोरी इथं अडकते, बेस असा असतो डाऊनवर आणि गाठ इथं असते, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की इथं जो अडकतो दोर, तो दोर ऑब्लिक इन नेचर असतो. त्यामुळं त्या जो वन आहे लिगेचर्स मार्क ऑब्लिक इन नेचर. त्यामुळं कॉलम नंबर 17 मध्ये डॉक्टरने लिहिलेलं असतं ligature 2/3 centimeters found ligature mark, and that ligature mark is oblique in nature. So it is oblique in nature means what? It is tending towards the suicide. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता जर स्ट्रँग्युलेशन्स केलं, एखाद्या मला मागून येऊन कुणीतरी गळ्याला दोरी टाकून आवडलं, इट इज कॉल्ड स्ट्रँग्युलेशन. आता स्ट्रँग्युलेशन्स मध्ये काय होतं की दोरीचा जो वन आहे तो कम्प्लिटली सर्कल असतो नेकला. इथं फक्त एवढाच असणार आहे, बाकीचा भाग अर्धवट राहणार आहे. सो हाफ सर्कल इज टेंडिंग टुवर्ड्स सुसाईड, कम्प्लिटली सर्कलिंग टुवर्ड्स द स्ट्रँग्युलेशन. आणि तो जो लिगेचर्स मार्ग आहे तो कम्प्लिटली पॅरल असणार आहे, ऑब्लिक असणार आहे का? सो ऑब्लिक इन नेचर इज सुसाईड, पॅरल इन नेचर इज अ स्ट्रँग्युलेशन होमिसाईड, अँड पार्शली इज अ सुसाईड, कम्प्लिटली इज अ स्ट्रँग्युलेशन. त्याची चिन्ह आहे. आता बघा दुसरी गोष्ट, जसं मग समजा स्टूल नाहीये, बरोबर, आतून कडी नाहीये, तो पॉइंट ऍक्सेसेबल होत नाहीये माझा, अशा सर्कमस्टन्समध्ये काय असणार आहे? स्ट्रँग्युलेशन. मारून परत तिला लटकवलंय, कशासाठी की स्वतः फाशी घेण्यासाठी दाखवलं म्हणून लटकवलंय, तिथं स्टूलच नाही, तिथं ती हाईट पोचूच शकत नाहीये. अशा सर्कमस्टन्समध्ये आणि दोन पण लावत नाही, अशा सर्कमस्टन्समध्ये काय, तिला स्ट्रँग्युलेट केलं आणि लटकवलं. बघा, मग पोलीस काय करतात, कधी कधी हे स्टूल दाखवत नाही, बरोबर, त्या ठिकाणची हाईट मोजत नाही, मग तुम्हाला स्पॉटला जावं लागेल. इथे एक केस आले, मी त्याबद्दल नंतर सांगेन तुम्हाला. तिसरी, आता हे बघा, हे जरा एक्सटर्नल सायन्स झालं तुमच्या. जसं इंटरनल घटना घडतात, इंटरनल पण घडत असणार आहे. मग आता बघा, इथं आपला जो कंठ लागतो, आपला कंठ, त्याला म्हणायचं थायरॉइड कार्टिलेज. सोपं आहे. आणि त्या थायरॉइड कार्टिलेजच्या वरती जो बोन आहे तो हायवाइड बोन, कसला एच टाईपचा हायवाइड बोन असतो. आणि तो बोन सस्पेंडेड असतो, त्याला कुठं काही अटॅचमेंट नसते. मग आता ज्यावेळेस सुसाईड करतो त्यावेळेस तो दोर इथं अडकणार आहे मॅन्डिबलच्या खाली. तर कुठला बोन आहे? हायवाइड बोन आहे. मग हायवाइड बोन अडकलं तर हायवाइड बोन ऍक्टिव्हिटी फ्रॅक्चर्स होतं, कारण तिथं दाब बसणार आहे, बरोबर. मग फ्रॅक्चर ऑफ हायवाइड बोन इज व्हॉट इज साइन ऑफ सुसाईड.
आणि स्ट्रँग्युलेशन्स मध्ये स्ट्रँग्युलेशन त्या दोरी टाकली जाते ते बरोबर थायरॉइड कार्टिलेजच्या खाली किंवा थायरॉइड कार्टिलेजच्या इतपत येते. मग ब्रेकेज ऑफ थायरॉइड कार्टिलेज इज अ साइन ऑफ स्ट्रँग्युलेशन. बरोबर. बघा एक्सटर्नल होणार आहे का इंटरनल होणार आहे. आता बघा ज्या वेळेस सुसाईड केली जाते त्यावेळेस दोन कुठं लागणार आहे, या मॅटिपलला लागणार आहे. हायवर्ड बोन तुमचं रप्चर होणार आहे. मग हायवर्ड बोनच्या तिथं काय असते, तुमची जीभ असते. मग तिथं दाब पडल्यानंतर तुमची जीभ बाहेर येते. सो इट इज कॉल्ड एज प्रोट्रुडिंग आउट ऑफ टंग. म्हणजे ज्यावेळेस जीभ बाहेर येते त्यावेळेस इट इज साइन ऑफ सुसाईड. मग जीभ बाहेर आल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या पाठीमागे लाळ ग्रंथी असते. लाळ ग्रंथीवरती परिणाम होतो, मग लाळ टपकते. इट इज कॉल्ड एज ड्रिबलिंग ऑफ सलायवा. मग मैताच्या बॉडीमध्ये तिच्या अंगावरती खाली लाळ जर पडलेली असेल तिथून ड्रिबलिंग ऑफ सलायवा इट इज साइन ऑफ. आपलं याच्याकडे लक्ष नसतं. पांढरसर दव पडलेला आढळला पंचांना म्हणणार काहीतरी असेल, त्याच्यावरून तो आज अलग करावे लागते तुम्हाला. हे कळलं. वरनं येऊया आपण. चला हे बघा. आणि हे बघा कुठला साईन आहे सुसाईडचा. पहिला साईन कोणता आहे, शूज लॉक डोअर इन साईड. बरोबर. टायमिंग. दुसरा साईड साईन काय, स्ट्रँग्युलेशन ऑब्लिक इन नेचर. तिसरा साईन काय, ड्रिबलिंग ऑफ सलायवा. चौथा साईन काय, फ्रॅक्चर ऑफ हायवर्ड बोन. आता याच्यावरून केस कशी डेव्हलप करायची. बरोबर. केस अशी आहे ती सुसाईडची केस आहे आणि डॉक्टरनी काय सांगितलं, पोलिसांनी ते काय केलं 302 स्ट्रँग्युलेट केलं आणि तिला तुम्ही लटकवलं, मारून टाकून लटकवलं आणि तुमच्यावरती 302ची केस अशी त्यांनी सांगितलं. मग डॉक्टरना विचारायचं की सर टू बायफर्केट सुसाईड फ्रॉम द होमिसाइडल देर आर सर्टन क्रायटेरिया. मग कोणत्या क्रायटेरिया आहे. इफ द oblique in nature triangulation it is a symptoms of suicide. Yes. If hyoid bone is fractured in this case it is a symptom of suicide. Yes. If saliva has been found, dribbling of saliva, it is a sign of suicide. Right. बरोबर. मग sir in this case you found the ligature mark is oblique in nature. Yes. Ligature mark is not completely circle. Yes. It is found at the hyoid bone. Yes. Hyoid bone you found hyoid bone fracture. Yes. And also you in this case the clothes of that disease has been sent to CA and CA has confirmed that it is saliva. Whether you gone to this CA reports and confirm that it is saliva, he said it is saliva. So saliva is one of the symptoms of the suicide note. Yes. So lock केलं तर पहिल्यांदा लॉक केलं. These are the symptoms. It is general clause. General clause is not applicable. मग तुमच्या केसमध्ये हे फॅक्ट्स तुम्हाला सिम्पटम्स सापडले. मग आता त्याला काय म्हणावं लागेल, इट इज अ केस ऑफ सुसाईड. तो म्हणेल का इट इज नॉट अ केस ऑफ सुसाईड. सो इट इज अ लॉक अँड सिस्टीम. फर्स्ट लॉक द डॉक्टर, देन ही विल गिव द ओपिनियन इन युअर फेवर. इट इज अ कॉल्ड एज आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. सो ऑन दिस काउंट यू कॅन ऑल्सो विन युअर केस. एक लास्टचं उदाहरण देतो. सांगण्यासारखं खूप आहे. दिवसभर सांगितलं, 2 दिवस सांगितलं तर मी हे फक्त 1% नॉलेज तुम्हाला सांगितलं मी आता. मला पण 100% काय माहिती नाही. त्याला 100% माहिती आहे असं जगाच्या पृथ्वीवरती कोणी नाही. न्यूटन म्हणत होता मला फक्त 1% नॉलेज आहे. आपलं किती असणार आहे. काल 500 रुपये कॉस्ट करून घेतले ह्या आजच्यासाठी. काल क्रॉस होती 300-302ची ढकलली पुढे आत्तासाठी. हे बघा दोन केस सांगतो. 2 केस. एक केस अशी होती धाराशिव भागामध्ये. त्याच्यामध्ये काय झालं होतं की केस अशी सेम, तिने सुसाईड केली होती आणि सेम केस अशी होती की तिला दाबलं, मारलं, लटकवलं आणि सासऱ्याने काठीने मारलं आणि तिच्या काठीला डोक्याला जखम लागली. अशी केस होती. सॉरी बर्निंगची केस होती. तिने सुसाईड करून घेतली होती आणि त्या ठिकाणी तिला असं दाखवण्यात आलं की सासऱ्यानं रॉकेट टाकलं, सासूने काडी लावली आणि दिराने काठीने मारलं डोक्यावरती. अशी केस. आता या केसमध्ये आम्ही काय केलं, स्पॉट पंचनाम्याला गेलो. आम्हाला इन्स्ट्रक्शन काय होतं, तिने स्वतःने सुसाईड करून घेतली होती परंतु त्यांची केस होती की होमिसाईड होती. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं की आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या, PM नोट्समध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या, त्या सगळ्या सुसाईड टेंड करत होत्या. पण तिच्या कपाळावरती एक जखम होती.
सुसाईड जर करायचं असेल तर कपाळचा कमीची काही कारण नाही, कारण त्या दिराने मारलंय काठीनं, ही केस होमिसाईड करायला घेऊन जाते. त्यावेळेस मग आम्ही काय केलं की काहीतरी गडबड आहे म्हणून आम्ही स्पॉटला गेलो. स्पॉटला गेल्यानंतर बघा इमॅजिन केलं की ती बाई स्टोच्या ठिकाणी उभी होती, तिने ते रॉकेट टाकून घेतलं, आम्ही पण तिथं थांबलो. त्यानंतर रॉकेट टाकल्यानंतर अंगावर पेटल्यानंतर माणूस कुठं पळतो तुम्ही सांगा? पाण्याकडे पळतो. मग त्या किचनच्या बाहेर एक बाथरूम होतं आणि बाथरूमच्या समोर 2 टँक ठेवले होते पाण्याचे. मग आम्ही टँककडे गेलो. टँककडे जात असताना आम्हाला जाणवलं की बाथरूमचा दरवाजा खूप हाईटला कमी आहे. का गावाकडचे आपले सगळे बाथरूम हाईटला कमी असतात. इमॅजिन करा एखादी मुलगी जळाली जळत्या अवस्थेमध्ये, तिला कॉन्शियस नसतो ती कुठं जाते काय करते. ती काय झालं आम्ही इमॅजिन केलं की ती या चौकटीत धडकली असेल, खाली पडली आणि परत उठून गेली, असं इमॅजिन केलं. मग माझ्या लक्षामध्ये आलं की दॅट इज अ प्रोबेबल डिफेन्स. मग डॉक्टरना विचारलं की ही जी इंजुरी तुम्हाला सापडलेली आहे बरोबर, ही CNW इंजुरी आहे. हो. ही इंजुरी एखादी बाई एखाद्या चौकटीत धडकली तरी होऊ शकते. डॉक्टर म्हणलं होऊ शकते. आणि आणखीन एक विशेष महत्वाची अशी गोष्ट होती की ती इंजुरी आहे ना अशी पॅरल नेचर होती, ऑब्लिक इन नेचर नव्हती. मग काठीने जर मारलं तर ऑब्लिक नेचर होणार आहे, असं पॅरल काठी कोण मारणार आहे? डॉक्टरना परत सजेशन केलं की दिस इंजुरी इज पॅरल अँड इफ पर्सन हिट विथ द स्टिक देन इट इज ऑब्लिक इन नेचर अँड इफ पर्सन हिट ऑन द वॉल त्याचं उत्तर इट इज अ पॅरल. डॉक्टर सेड येस. So possibility by hitting that paper is less and possibility is high possibility that she will struck to that window. आणि या एका पॉईंटवरती केस स्पिन झाली. लक्षात घ्या, छोटासा पॉईंट आहे. ही जर इंजुरी मला एक्सप्लेन करता आली नसती तर पर्सन्स विल बी बिहाइंड द बार. त्यामुळे स्पॉटला जाणं इम्पॉर्टंट आहे. लास्ट एक किस्सा सांगतो आणि नंतर थांबूया, किंवा तुम्ही कंटिन्यू मध्ये तर बघा, पण तुम्हाला आता जायचं रिमांड बेल महत्वाच्या गोष्टी आहेत, स्टे निशाब पाहिजे. बघा शिवदे सर ते वारले बिचारे. सलमान खानची केस अशी होती की त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल सापडलं ड्रायव्हिंग करत असताना. त्यांनी हिट अँड रन प्रकरण केलं आणि सलमान खान हायकोर्टामध्ये ॲक्सिडेंट झाला. आता बघा त्यांची आर्ट ऑफ क्रॉस बघा शिवदे सरांची. त्याच्यामध्ये काय असतं, आपल्याकडे बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट कलेक्शन ऑफ ब्लड रूल 1865 रूल तो कायदा आहे. त्याच्यामध्ये ब्लड काढत असताना 5 ml ब्लड काढायचंय. ते ब्लड कुठे टाकायचंय? तुमच्या ट्यूब मध्ये. ही ट्यूब कसली पाहिजे? EDTH नावाची ट्यूब जी ज्याच्यामध्ये कोॲग्युलेशन होत नाही, म्हणजे ते रक्त साकळत नाही. त्यानंतर स्पीड वापरायचं नाहीये. ब्लड काढत असताना स्पीड लावतात ना, तो स्पीड का नाही वापरायचा? कारण स्पीड इज पार्ट ऑफ अल्कोहोल. त्यातला अल्कोहोल आणि ह्यातला अल्कोहोल सेमच आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट नावाचं बफर सोल्युशन टाकायचं आहे. कॅल्शियम ऑक्साईड नावाचं द्रव्य टाकायचं, कारण का ते कॉन्टामिनेट होऊ नये म्हणून. लक्षात घ्या. आणि ब्लड काढलेलं जर तसंच ठेवलं एखाद्या डिशमध्ये तर हवेमधले किटाणू जीवाणू त्या ब्लडवरती रिॲक्शन करतात आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल फॉर्म होते. कारण ते पण सापडते. जसं आपण ऊसाच्या ह्याच्यामध्ये ती अल्कोहोल आपल्याला माहिती आहे प्रोसेस कशी होती, ते आपल्या अल्कोहोल आपण बघतो ती. त्याच्यामध्ये ईस्ट नावाचं द्रव्य सोडलं जातं, ऊसाच्या मळीमध्ये अल्कोहोल फॉर्म होतं. सेम प्रक्रिया आपल्या रक्तामध्ये. रक्त जर असं ठेवलं उड्यावरती तर काही वेळाने त्याच्यामध्ये अल्कोहोल फॉर्म होतं. मग याचा वापर शिवदे सरांनी त्या अनालिसिस केमिकल अनालिसिसची जी क्रॉस घेतली त्यामध्ये यांनी त्या सगळ्या गोष्टी क्रॉसमध्ये घेतल्या की तुम्ही 5 ml ब्लड काढल्याचा पुरावा नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही पोटॅशियम डायक्रोमेट टाकल्याचा पुरावा नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कॉन्टॅमिनेट करण्यासाठी EDTH फाईल वापरली त्याचा पुरावा नाहीये. आणि हे रक्त तुम्ही तसंच ठेवलं टेम्परेचरला तर पॉसिबिलिटी कॅनॉट बी रूल आउट दॅट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल ड्यू टू द मायक्रो ऑर्गॅनिझम व्हिच इज प्रेझेंट इन द एअर. तो म्हणलं येस. झालं काय? कोर्टाचं ऑब्झर्वेशन्स आहे की दॅट ब्लड हॅज नॉट बीन procured, collected as per the procedure laid down by the science, and there is a possibility that the blood, in this blood, alcohol has been formed due to the microorganisms, and this is the judgments of the High Court. आता सलमान खान किती दारू केला असेल सगळ्यांना माहिती, परंतु कागदावरती काय
मग लक्षात घ्या, लोकांना वाटतं सलमान खान सुटला असेल काहीतरी XYZ कारणामुळे. तो वकिलांच्या पेन टेकिंग प्रॉसमुळे सुटलेला आहे. आणि आपण आता बघितलं तुम्ही 20 आरोपी सुटले बॉम्बे बॉसवर. इट इज ऑल्सो इफेक्टिव्ह क्रॉस एक्झामिनेशन्स ऑफ दॅट लॉयर. सो सांगण्यासारखं खूप आहे. थांबायचं नसतं आता एक 10 मिनिटासाठी प्रश्नोत्तर तास घेऊया. येस येस. फक्त जाता एवढं सांगतो की माझं आणि बारामती बारचं खूप जुनं रिलेशन्स आहे. आम्ही पाठीवर माझा भाऊ आहे, पाठपुरेश्वर आहे, बरीच मंडळी आहे तिथली की ती हरिभोताव आहेत, आमची आरडी आहेत, बऱ्याच जणांची नावं शक्य नाही सगळ्यांची घेतात. परंतु हा बार जो आहे तो घरचा बार आहे. तुम्ही ज्यावेळेस बोलवाल कर अध्यक्ष त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ. आणि तुम्हाला नाही म्हणणं, मला खरं सांगतो खूप व्यस्त शेड्यूल आहे माझं. सकाळी कॉलेज, दुपारी प्रवास, बाहेर लेक्चर्स असतात. अमितचा फोन आला आणि सरांचा फोन आला, त्यांना नाही म्हणणं होत नाही. मी आलो, तुम्ही मला सगळ्यांनी संधी दिली, पेशन्सली हिअरिंग ऐकलं माझं आणि मी सगळ्यांचे आभारी आहे. तुम्हाला 10-15 मिनिटं काही सांगतो.